श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी प्रबोध परिचय हा स्वामी स्वरूप परमपूज्य सद्गुरू श्री शरदजी लाटकर यांच्या दिव्य वाणीद्वारे ध्यानावस्थेत उद्घोषित आत्मोद्धारक प्रबोधनांवर आधारित संक्षिप्त अनुवाद आहे. यातीलच आचरणशास्त्र या विषयाचं वाचन आज आपण करणार आहोत. आचरणशास्त्र मनुष्य देहधारी जीवात्म्याच्या मुक्तीसाठी, त्याच्या उद्धारासाठी आहे. आचरणशास्त्र हे एक सहज शास्त्र आहे. आचरण हे क्रियाप्रधान दर्शन आहे, ज्यात माणसाच्या वृत्ती प्रवृत्तीचे दर्शन होते. आचरण भलेही क्रियाप्रधान दर्शन असो, परंतु आचरणाच्या अधिष्ठानात जी धारणा आहे, जे ज्ञान आहे, जे चिंतन मंथन आहे, त्यामुळेच आचरण पवित्र होऊ शकते. बुद्धितत्वामुळे आचरण पवित्र करणे फक्त मनुष्य योनीतच संभवनीय आहे. अन्य कुठल्याही योनीत हे अशक्यच आहे. आचरण हे क्रियेचे दर्शन आहे. आचरण हे आपल्या वृत्ती प्रवृत्तीचे दर्शन आहे. आचरण हे आपल्या मनोधारणेचे दर्शन आहे. मनुष्याचे आचरण बघूनच निश्चितपणे ठरते की तो अयोग्य अथवा सुयोग्य मार्गावरून जीवनाची वाटचाल करत आहे. आचरण तत्वरहस्य, आचरणाचा विनियोग, आचरणाचे दर्शन नित्य जीवनात कसे करावे, तसेच सद्भाव सद्गुण दाखवत शास्त्रानुसार आचरण कसे करावे, आपली नित्यविहित कर्मे कशी करावीत, याबद्दलचे मार्गदर्शन या प्रबोधनात केले आहे. कुठल्याही प्रकारचे आचरण उद्भव होण्याचा स्रोत काय आहे? कारण देहातून जसजशा वृत्ती उद्भव होऊन चित्तावर प्रहार करत असतात, त्यानुसार प्रवृत्ती निर्माण होते. प्रवृत्तीनुसार मनोकामना निर्माण होतात. इंद्रियांच्या माध्यमातून या कामनापूर्तीचे प्रयत्न होतात आणि शेवटी याचा आविष्कार क्रियेमध्ये होऊन आचरणाचे दर्शन होते. म्हणूनच आचरण हे अशा क्रियेचा आविष्कार आहे जो मनुष्याच्या कामनांचे दर्शन घडवतो. मनुष्य ज्या वृत्तीची धारणा कारण देहात आणि सूक्ष्म देहात अभिव्यक्त करतो, तेच आचरणात दिसते. जेव्हा एखादी विशेष वृत्ती जोरजोरात पुन्हा पुन्हा उद्भव होऊन अंतःकरणात मनपटलावर चित्तावर प्रहार करते, तेव्हा तिचा आविष्कार प्रवृत्तीमध्ये होतो. प्रवृत्ती हीच प्रकृती आहे. प्रवृत्ती त्रिगुणात्मक आहे. प्रवृत्ती माणसाचा पिंडधर्म आहे. मनुष्याचा स्वभाव पुन्हा पुन्हा उचंबळून आल्यामुळे आचरणात प्रवृत्ती आविष्कृत होते. प्रवृत्तीचा आविष्कार म्हणजेच आचरण. प्रवृत्तीच माणसाचा स्वभाव आहे. प्रवृत्तीच आचरणाचा प्रेरणा स्रोत आहे. म्हणूनच मनुष्याचे स्वभाव दर्शन व प्रवृत्ती दर्शन आचरणात होत असते. आचरणावरूनच मनुष्याचा स्तर सुनिश्चित होतो. आपल्या सद्गुणांची अथवा दुर्गुणांची स्थापना मनुष्य आपल्या अंतःकरणात कशा प्रकारे करतो, हे आचरणाने सिद्ध होते. सत्प्रवृत्तीचे सदाचार सिद्ध होतो व दुष्प्रवृत्तीने दुराचार सिद्ध होतो. मनुष्याच्या कामनेच्या पातळीवरून सत्प्रवृत्ती दुष्प्रवृत्ती स्तर निश्चित होतो. जर कामना तमोगुण प्रधान, भोग प्रभोग वगैरेने युक्त असतील तर माणूस स्वार्थी असतो व दुराचार करायला प्रवृत्त होतो. जर कामना सत्वगुण प्रधान असतील, जर ज्ञान प्राप्त करण्याची तीव्र लालसा आणि इच्छा असेल, जर परब्रह्म परमेश्वर प्राप्तीबद्दल जिज्ञासा असेल, तर मनुष्य निस्वार्थी असतो व सदाचाराने आचरण करतो. सत्संगतीने सद्गुण सदाचार तर दुःसंगतीने दुर्गुण दुराचार प्रदर्शित होतो. जेव्हा परब्रह्म परमेश्वर प्राप्तीच्या उद्देशाने आचरण केले जाते, तेव्हा सहजतेने आचरणशास्त्राचा उद्भव होतो. वर्ण आणि आश्रमानुसार आपली विहित कर्मे करणे व आपला अहंकार आणि अहंकारवश वागणूक नियंत्रित ठेवणे, यासाठी आचरण हा एक अवसर आहे, एक माध्यम आहे. प्रभावी तपस्या करण्याची एक दिव्य संधी आहे. प्रत्येक माणूस कुठल्या तरी क्रियेत व्यस्त असतोच. आपल्या क्रियेमध्ये जर विवेकयुक्त बुद्धीचा विनियोग माणसाने केला नाही, तर आचरणाचा सुपंथ प्राप्त होणे खूप कठीण होऊन जाते. आणि म्हणूनच आचरणशास्त्राचे जे मूळ आहे ते सदाचार, ते समजून घेतले पाहिजे. सदाचार म्हणजे दुष्कर्म न करणे, दुष्कृत्य न करणे, स्वार्थाने कुठलीही क्रिया किंवा कर्म न करणे. सदाचार म्हणजे सत्कर्म करणे, पारमार्थी भावाने कुठलीही क्रिया किंवा कर्म करणे. पाप कर्म करून माणूस कर्मफलाचा त्याग करू शकत नाही. त्याचे फल त्याला मिळणारच, परंतु पुण्यकर्म केल्यावर त्याच्या फलाचा त्याग करून ते फल परमेश्वराच्या चरणावर अर्पण करण्यासाठी मनुष्य स्वतंत्र आहे. कारण त्याच्याकडे प्रज्ञा आहे, बुद्धी आहे. कर्मफलाच्या त्यागानेच मनुष्याच्या जीवनात परिवर्तन घडू शकते. कर्मफल आसक्तीने मनुष्य पशुवत होतो. कर्मफलाचा त्याग केल्याने मनुष्यत्व प्राप्त होते. अनासक्त स्थितीने निरंकारी स्थिती,
निरंकारी स्थितीने सहज स्थिती आणि सहज स्थितीने अंतःप्रेरणा जागृत होते. जागृत अंतःप्रेरणेने प्रज्ञातत्व जागृत होते आणि प्रज्ञेमुळेच माणूस विहंगम मार्गावर जाऊन परब्रह्म परमेश्वराच्या जवळ जातो. हाच आचरणशास्त्राचा मूल मंत्र आहे, हे ध्यानात घ्यावे. आचरण तत्वाचे रहस्य, आचरण तत्वाच्या अध्ययनाचा उद्देश, अशा अध्ययनाची उपलब्धी काय, निष्पत्ती काय, याची उत्तरे तुम्हाला या प्रबोधनातून मिळतील. अनंत जन्ममृत्यूच्या चक्रात अनंत इच्छा आकांक्षांची तृप्त करण्याच्या उद्देशाने, सुख मिळवण्याच्या हेतूने माणूस क्रिया करतो. क्रियेचे दर्शन प्रदर्शन होते. अशा अनंत इच्छा कशा उत्पन्न होतात व या इच्छांच्या पूर्ततेसाठी क्रिया करण्याची प्रवृत्ती जीवात कशी उत्पन्न होते, हा अध्ययनाचा विषय आहे. प्रत्येक क्रिया, प्रत्येक आचरण स्थूल देहावर दिसते, पण तीच क्रिया सूक्ष्म देहात तरल स्थितीत प्रेरक बनून कार्य करते व कारण देहात या इच्छा अव्यक्त स्थितीत राहतात. अशा तऱ्हेने अव्यक्त ते प्रेरक व प्रेरक ते प्रत्यक्ष क्रियेचे दर्शन, अशी ही क्रिया यात्रा आहे. याचीच मीमांसा मोठी अध्ययनशील आहे. त्रिगुणांचा प्रभाव आपल्या आचरणावर असतो. जसा गुण तशी प्रवृत्ती, जशी प्रवृत्ती तसा स्वभाव व जसा स्वभाव तसे आचरण. सत्वगुण प्रधान मनुष्य ज्ञान मिळवण्याकरता अधीर असतो व ज्ञान प्राप्त झाल्यावर मी ज्ञानी, मी ज्ञाता अशा ज्ञातृत्व भावनेने गर्विष्ठ असतो. रजोगुण प्रधान माणूस अखंडपणे क्रिया प्रक्रिया यामुळेच प्रेरित होऊन स्वतःला कर्ता समजू लागतो व तमोगुण प्रधान माणूस सुख उपभोगात मग्न राहून स्वतःला भोगता समजू लागतो. अशा प्रकारे मी ज्ञाता, मी कर्ता, मी भोगता अशी वृत्ती निर्माण होते. अहंकाराच्या अधिष्ठानावर मनुष्य प्रकृतीमध्ये आसक्त होतो. अशा प्रकृती आसक्तीमधून परावृत्त होणे हे आचरणशास्त्राचे प्रयोजन आहे. या त्रिगुणातील अहंकार काढून टाकून सच्चित व आनंद तत्वाची स्वीकृती करून सदाचार प्रस्थापित करण्यासाठी काय करावे याचे ज्ञान या प्रबोधनात दिले आहे. निरहंकारी माणूस सहजावस्थेत जाऊन आत्मबळामुळे चैतन्यमय होतो. आत्मतत्व स्वबाह्य अभ्यंतर ओतप्रोत प्रदर्शित होते. अशा स्थितीत जे आचरण होते त्या आचरणात सत्यत्वाचे दर्शन होते, चैतन्याचे दर्शन होते, आनंदाचे दर्शन होते. जे अधिष्ठानात आहे तेच अभिव्यक्त होते, जे चैतन्यमय आहे तेच आविष्कृत होते. त्याचीच प्रसन्नता आहे, त्याचाच आनंद आहे. ही सर्व स्वरूप लक्षणे मनुष्याच्या आचरणात सिद्ध होतात. सत्तत्व, चित्तत्व व आनंद तत्व परस्परात एकरूप झाल्यावर जीव आणि शिव तत्व एकरूप होऊन जातात व असा माणूस अवश्य स्वामी कृपेचा अनुभव प्राप्त करू शकतो. शुद्ध आचरणामुळेच मनुष्याला हे शक्य होते, हे ध्यानात घ्यावे. स्वामी चरणांवर अनन्य शरण भावनेने समर्पित होऊन आपल्या आचरणात सदाचार सिद्ध करावा. अशी स्थिती प्राप्त करणे हेच आचरणशास्त्राचे प्रयोजन आहे. पंचतन्मात्राच्या प्रवृत्ती आणि पंचमहाभूतांचे स्वास्थ्य मनुष्याच्या स्वभावाचे दर्शन देता देता त्याचे आचरण सुनिश्चित करतात, हा सिद्धांत आहे. आणि या सिद्धांताला अनुसरून मनुष्याला शास्त्रानुसार आचरण करायचे आहे. सत्तत्व, चित्तत्व, आनंद तत्व यांच्या समवेत आचरण करायचे आहे. सच्चिदानंद घनस्वरूप परब्रह्म परमेश्वराला प्राप्त करण्याच्या दिशेने आचरण करायचे आहे. त्यासाठी स्वतःकडे बघावे. आपल्या स्थूल सूक्ष्म कारण देहाचा अभ्यास करावा. माणसाच्या कारण देहातील इच्छा आकांक्षा त्याचे आचरण कसे असेल हे निश्चित करतात. म्हणूनच शांत प्रशांत स्थितीत आसनस्थ व्हावे व स्वतःच्या अंतरंगात डोकावून बघावे. आपल्या स्थूल देहाचे स्वास्थ्य कसे आहे, सूक्ष्म देहाची त्रिगुणात्मक प्रकृती कशी आहे, आपल्या पंचतन्मात्रांमध्ये शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध कोणत्या इच्छा आकांक्षा आहेत, या तिन्ही स्तरावर स्वतःचा अभ्यास करावा. स्वतःचे अध्ययन करावे. शास्त्रानुसार सुपंथावर जाण्यासाठी असा अभ्यास करून तुम्हाला कळेल की योग्य काय आणि अयोग्य काय, सार काय आणि असार काय, सत्तत्व काय, असत्व तत्व काय, हे समजायला लागल्यावर तुमच्यात विवेक सुद्धा होईल. सद्गुरु कृपेने विवेक स्थिर होईल. सच्चिदानंद घनस्वरूप म्हणजेच तुमचे स्वरूप आहे याची हळूहळू ओळख व्हायला लागेल. स्वभावात उद्भव होणाऱ्या वृत्ती प्रवृत्ती म्हणजेच तुमचा स्वभाव नसून तर त्रिगुणात्मक प्रकृतीचा खेळ आहे, हे तुम्हाला समजायला लागेल. या त्रिगुणात्मक प्रकृतीमुळे प्रवृत्ती उद्भव होऊन तुमच्या आचरणात विकार निर्माण होतात, हे तुम्हालाच कळायला लागेल. हे समजल्यावर पुढे काय करावे म्हणजेच तुमचे आचरण शास्त्रानुसार होईल, याचे मार्गदर्शन या प्रबोधनात केले आहे. आपल्या तिन्ही देहांचा अभ्यास केल्यावर तुमचा असा विश्वास दृढ होईल की त्रिदेह ही माझी स्वतःचीच मालमत्ता नसून परमेश्वर प्राप्तीसाठी ही मालमत्ता स्वामींनीच मला दिली आहे. स्वामीच त्याचे मालक आहेत. अशी श्रद्धा, असा विश्वास दृढ झाल्यावर आपण जे काही कर्म करत आहोत, जे काही कर्तव्य आपल्याकडून घडत आहे
ते स्वामी पूजनासाठीच आहे अशी धारणा ठेवावी. अशी धारणा ठेवल्यावर चिंता कशाला करायची? आपली कर्तव्ये गंभीरपणे करावी. आपल्या कुठल्याही कार्यात स्वामी प्राप्तीचाच उद्देश ठेवावा. असे केल्याने आपल्या लहानात लहान क्रियेतील आचरणात पवित्रता येईल. आचरणात अर्चन पूजनाचा भाव निर्माण होईल. अशा क्रियेचे परिणाम आचरण अधिकाधिक उत्तम होण्यासाठी मार्गदर्शक ठरतात. तुमच्या प्रत्येक क्रियेचे अधिष्ठानात स्वामी आहेत. तुम्ही करत असलेल्या प्रत्येक तपस्येत स्वामीच तुम्हाला ऊर्जा प्रदान करत असतात. कळत नकळत ही ऊर्जा स्वीकारून मनुष्याला आचरण सिद्ध करण्याची प्रेरणा मिळते. प्रत्येक जीवात्म्याला स्वामींचे आशीर्वाद मिळून ही क्रिया होते. परंतु अज्ञानाने युक्त मनुष्य आचरणशास्त्र आणि जीवात्म्याच्या उत्थान होण्याच्या प्रक्रियेबाबत अनभिज्ञ असतो आणि म्हणूनच प्रारब्धवश वृत्ती प्रवृत्तीनुसार जीवात्मा आचरण करतो व त्यामुळेच अनेक इच्छा आकांक्षांचा पुन्हा पुन्हा उद्भव होऊन मनुष्य बंधनात अडकतो. याकरिताच तुमची प्रज्ञा, तुमचा विवेक, तुमची बुद्धी स्वामी चरणांवर अर्पण करून जर लीन झालात, स्वामींसमोर नतमस्तक झालात, तर प्रारब्ध, ग्रह, नक्षत्र, तारे स्वामींच्या चरणांवर शरण जातात व प्रारब्धाचा त्रास भोगावा लागत नाही. परब्रह्म परमेश्वर तत्व हे सर्व ब्रह्मांड व्याप्त तत्व आहे व आपणच त्याचे अंश आहोत. अशी श्रद्धा, अशी धारणाच मनुष्याला मोक्षाच्या दिव्य मार्गावर घेऊन जाते. सदाचार सत्व तत्वानेच बनतो. सदाचार आचरणात आणायचा असेल तर सत्तत्वाची स्वीकृती आवश्यक आहे. आपल्या धारणेमध्ये सत्तत्वाच्या स्वीकृतीची प्रतिष्ठापना करावी. सच्चित सत्ता आहे. सत अखंड आहे. सत्तत्वच परब्रह्म परमेश्वर आहे. सत म्हणजे सद्गुरू. या मुद्द्यावर गंभीरपणे चिंतन मनन करून परब्रह्म परमेश्वर स्वरूप सद्गुरूंबरोबर सत्तत्वाच्या माध्यमाने अखंड अनुसंधान प्रस्थापित होऊ शकते. अनुसंधान प्रस्थापित केल्याने सत्तत्व प्राप्त करण्यासाठी मनुष्य सक्षम बनतो. स्वामी नामाने सत्तत्व प्राप्त होते. सद्गुरूंबरोबर तीव्र अतितीव्र संवेदना व शरणभाव यामुळे सत्तत्व प्राप्त होऊ शकते. सत्तत्वावर सद्गुरूंचीच सत्ता आहे अशी धारणा ठेवल्यावर, असा विश्वास ठेवल्यावर आपल्या समग्र इच्छा आकांक्षा सद्गुरूंची कृपादृष्टी प्राप्त करण्याकडेच केंद्रित होतात. एक एक इच्छा आकांक्षा वासना जेव्हा गुरुतत्वाने ओतप्रोत होऊन जाते, त्यानंतर जी वृत्ती उद्भव होते ती सच्चित वृत्ती असते. सच्च्या अधिष्ठानावरच चित्तवृत्ती बनते आणि वागण्यात एक चैतन्य, एक प्रसन्नता दिसू लागते. जेव्हा सत्तत्वाच्या अधिष्ठानात सद्गुरूंच्या रूपात मनुष्याच्या अंतःकरणात सिद्ध होते, तेव्हा सत्तत्वाची प्रतिष्ठापना होते. तेव्हा असत्तत्वाला तेथे स्थान मिळत नाही. असत्तत्वाचे अस्तित्वच राहत नाही. असत्तत्वाची सत्ता महत्ता राहत नाही. सच्चित सत्ता आहे. सच्चेच अधिष्ठान आहे अशी धारणा जेव्हा दृढ होते, तेव्हा सद्गुणाची प्रतिष्ठापना होते. सद्भाव निर्माण होतो व माणूस सदाचाराच्या मार्गाने वाटचाल करू लागतो. या ब्रह्मांडावर फक्त परब्रह्म परमेश्वर स्वरूप सद्गुरूंची सत्ता आहे. बाकी सर्व तत्वे अखंड परिवर्तनशील व भासमान आहेत. परब्रह्म परमेश्वर तत्वच परिवर्तनशील जगाच्या अधिष्ठानात आहे आणि हे भासमान जग त्या तत्वावरच आविष्कार आहे अशी धारणाच माणसाच्या आचरणाला सुयोग्य मार्गावर घेऊन जाते. अशी धारणा असलेला मनुष्य प्रकृतीमधील असत्त तत्वाला ओळखतो आणि त्या असत तत्वाच्या अधिष्ठानात असलेल्या सत्त तत्वाला सुद्धा समजून घेतो, ओळखतो. एक असते बघणे आणि एक असते समजून घेणे. जे दृश्य आहे ते बघावे, पण बघून भ्रमिष्ट होऊ नये, आणि जे अदृश्य आहे ते समजून घ्यावे. दृश्य जे काल नव्हते व उद्या नसेल, तेच दृश्य तुमच्याच आज भ्रम निर्माण करते. अदृश्य तत्व म्हणजेच असत्तत्व, जे कालातीत आहे, अखंड आहे, अनंत आहे व तेच कायम सत्ता स्वरूप राहणार आहे. ते जरी दिसले नाही तरी त्याला मान्यता द्यावी, ते जाणून घ्यावे, त्याचे चिंतन मनन करावे. सत्तत्वाची सत्ता मान्य केल्यावर सत्वगुण सत्तत्वात विलीन होईल, रजोगुण चैतन्य तत्वात विलीन होईल आणि तमोगुण आनंद सत्वात विलीन होईल. सत्व रज तम त्रिगुणात्मक प्रकृती सच्चिदानंद घनस्वरूप परब्रह्म परमेश्वरात मिसळून जाईल, एकरूप होऊन जाईल व चैतन्याचे दर्शन देईल. या स्थितीत आल्यावर मनुष्याच्या आचरणात परिवर्तन होते. माणूस सदाचाराने वर्तणूक करायला लागतो. जेव्हा माणूस अनावश्यक आगंतुक गोष्टी करण्याची टाळतो, जेव्हा परनिंदा करत नाही, जेव्हा अहंकार शून्यवत होतो, तेव्हा त्याच्या मनात भेदभाव राहत नाही. आप पराभव शून्यवत होतो. अहंकाराने प्रेरित होऊन ज्या विकारांचे तांडव सुरू होते, ते तांडव शांत होते. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे विकार अहंकाराबरोबरच नष्ट होतात. सुरुवातीला विकारांचे दर्शन होते, थोडा वेळ राहतात, पण लगेच नष्ट होतात.
हळूहळू सर्व विकारांचा नाश झाल्यावर कामना शून्यवत होतात. निषिद्ध कर्म नष्ट होते. निषिद्ध कर्म नष्ट झाल्याने बाकी राहतो सदाचार, बाकी राहते सत्तत्व आणि बाकी राहतात सच्चिदानंद घनस्वरूप सद्गुरू म्हणजे स्वामी. आचरणशास्त्राचे मनापासून गंभीरपणे अध्ययन केल्यावर मनुष्य आपल्या आचरणाच्या माध्यमातून परब्रह्म परमेश्वर प्राप्त करू शकतो. परमेश्वराचे दिव्य दर्शन मनुष्याला अवश्य होते. सद्गुरूंचे कृपाशीर्वाचन संपूर्णपणे प्राप्त होते. सर्व सदिच्छा पूर्ण झाल्यावर मनुष्य तृप्त होतो. कसलाच उद्वेग नाही, काही दुःख नाही, फक्त शांतता, समाधान आणि तृप्ती हेच सद्गुरूंच्या कृपा आशीर्वचनाचे फळ आहे. अशा प्रकारे जेव्हा निषिद्ध कर्म शून्यवत होतात तेव्हा सहजतेने सद्गुरूंच्या आशीर्वादाने सत्तत्व धारण करून सदाचार सिद्ध होतो. परिणाम स्वरूप माणसात काम, क्रोध, राग, द्वेष, मद, मत्सर, लोभ, मोह काही राहत नाही. प्रकृतीमधील त्रिगुण सच्चिदानंद घनस्वरूप होतात. मनुष्य ना ज्ञाता राहतो, ना करता राहतो, ना भोगता. गुणांची गुणात क्रीडा चालूच राहते. पण मनुष्य स्वतः सद्गुरूंच्या चरणावर शांतपणे, आनंदाने, प्रसन्न चित्ताने आसनस्थ झाल्यामुळे, सदाचारामुळे दुर्वर्तन, दुर्विचार, दुष्कृत्य माणसाला स्पर्श सुद्धा करत नाहीत. माणूस अखंड तृप्त, अखंड आनंदी, अखंड प्रसन्न राहतो. कुठलीही समस्या आली तरी अचल अढळ राहतो. कुठल्याही प्राप्त स्थिती परिस्थितीमध्ये सामान्य माणसाच्या मनाची संवेदना सुख किंवा दुःखाची असते. परंतु ज्या माणसाला परब्रह्म परमेश्वराचा अखंड आशीर्वाद प्राप्त झाला आहे तो समसमान साम्य दृष्टीने परिस्थितीचे अवलोकन करतो व सुखदुःखाची संवेदना त्याच्या मनात राहत नाही. ज्ञान किंवा अज्ञान दोन्ही नष्ट होते. राहते ते फक्त सद्गुरूंचे अधिष्ठान. कर्तृत्व, ज्ञातृत्व, भोक्तृत्व, धातृत्व नष्ट होते व सर्व क्रिया सहजतेने घडतात. अहंकार नष्ट झाल्याने सहजभाव होत येतो. अशा प्रकारे सत्तत्वाच्या अधिष्ठानावर सदाचार सिद्ध केल्याने मनुष्य नित्य नेमाने स्वतःचे कर्तव्य करताना सद्गुरूंच्या चरणांवर स्वतःला समर्पित करून आचरणशास्त्राचे अध्ययन करता करता परब्रह्म परमेश्वराला प्राप्त करतो. आचरणातून हळूहळू परब्रह्म परमेश्वराचे दर्शन होऊ लागते. हल्ली सर्वत्र कलीचा प्रभाव आहे. त्यामुळे जर आत्मबल क्षीण झाले आहे, जर आचरणात भोग प्रभोगाची लालसा निर्माण झाली, जर अज्ञान आणि भ्रमाच्या प्रभावाने भ्रमात भ्रमण करीत राहिलात, तर स्वामी तुमच्या जवळ असून सुद्धा, तुमच्या अंतरंगात असून सुद्धा तुम्हाला त्याची अनुभूती येणार नाही. म्हणूनच सावध व्हावे. स्वामी चरणांवर अनन्य शरणभावाने आपला सदाचार सिद्ध करावा. नित्य नेमाने नित्य उपासना करावी. आपल्याला मन, बुद्धी, दशेंद्रियांवर नियंत्रण ठेवून स्वामींशी अनुसंधानित राहण्याचा प्रयत्न करावा. उत्तम आचरण करण्यासाठी व स्वामींच्या अनुसंधानात राहण्यासाठी स्वामींचे अखंड आशीर्वाद तुम्हाला आहेतच. स्वामी भक्त आणि स्वामी सेवक हो, आपणाला जर आचरण म्हणजे काय, माणसांच्या आचरणात दुराचार का व कसा होतो, हा दुराचार दूर होऊन सदाचार प्रस्थापित करून सच्चिदानंद तत्वाची प्राप्ती कशी करावी हे समजून घेण्याची जिज्ञासा असेल व त्यानुसार आचरण करण्याची मनापासून इच्छा असेल तर आचरणशास्त्र या विषयावरील प्रबोधनांचे श्रवण, वाचन, चिंतन, मंथन जरूर करावे आणि सदाचार प्रस्थापित करावा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.